हो आणि कुस्तीला प्रारंभ हो. मंथन भार्गव जरा उभा राहा. गणेश शेठ हा हलगीवाला पप्पू आवळेचा चिरंजीव आहे. नुसती हलगी वाजवत नाही, वायोलिन आणि पाश्चिमात्य अनेक वाद्य तो वाजवतो आणि शाहू महाराजांचा छत्रपती घराण्याचा वादक आहे. जरा त्याच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. पिढ्यानपिढ्यांची परंपरा वाजवणारे आवळे बंधू, आवळे कुटुंबीय आणि कुस्तीला प्रारंभ. गणेश शेठ गुलेंच्याकडून 500 रुपये भार्गव आवळेसाठी. माऊली कोकाटे हिरवी चड्डी परिधान केलेला मामासाहेब मूळ कुस्ती संकुलाला आता सराव करणारा आणि प्रकाश बनकर गंगावेस तालीम कोल्हापूरला सराव करणारा. हो, एक वस्ताद पंकज हरपुडेंचा बट्टा आणि दुसरा वस्ताद विश्वासदादा हरगुलेंचा बट्टा. एक भव्य दिव्य कुस्ती मैदान मार्केट यार्डला संपन्न होते. कोण होणार या वर्षीचा मार्केट यार्ड केसरी किताबाचा मानकरी? कुस्ती करा. माऊली आणि प्रकाश. केतन भाऊकांनी यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस माझ्यासाठी. शबास माऊली. आणि यातून जो विजय होईल किसन भाऊ कांदे यांच्याकडून या कुस्तीवरती 500 रुपये तुमच्याकडे ठेवा. किसन भाऊ कांदे आणि चंद्रकांत कांदे यांच्याकडून माझ्यासाठी कुस्ती कॉमेंट्रीसाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद. प्रकाश आणि माऊली. एक सोलापूर जिल्ह्यातला आणि एक पुणे जिल्ह्यातला. महाराष्ट्रामध्ये कुणाबरोबर एक कुस्ती करायला सांगा, ही दोन्ही पोरं नाही म्हणत नाही. वैशिष्ट्य असतं पडू किंवा पाडू काही होईल. एक हार से कोई फकीर नहीं बनता और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. हालात के कदमों पर सिकंदर झुका नहीं करते. टूटते हैं तारे लेकिन जमीन पर गिरा नहीं करते. गिरते हैं दरिया समंदर में शौक से, समंदर कभी दरिया में गिरा नहीं करते. जय आणि पराजयाची चिंता न करणारी ही दोन्ही पोरं. एक गंगावेसला सराव करतो आणि दुसरा मामासाहेब मोहळा. सद्गुरु सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. राजाची गमता का भीक मागे. अहो, जशी राजाची राणी कधी भीक मागायला जात नसते, असे सच्चे सद्गुरू लाभलेले पोरं कधी वायाला जात नसतात. तुमचा गुरु कोण आहे त्याच्यावरून तुमच्या आयुष्याची आणि आयुष्याची दिशा आणि दशा ठरत असते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. अवनीश गव्हाणे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी मला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तुमचा गुरु कोण आहे त्याच्यावरून तुमच्या आयुष्यात तुम्ही कुठे जाणार हे ठरत असते. मळायला शिकवणारा गुरु असतोय आणि दुसऱ्याच्या पाया पडायला शिकवणारा गुरु असतोय. तुम्ही कुणाचं बोर्ड धरता त्याच्यावरून ठरत असते. निळी चड्डी परिधान केलेला माऊली कोकाटे गोरा गोमटा आता कात्रजला मामासाहेब मूळ कुस्ती संकुलाला आहे. या अगोदर तर वडगावला हनुमानाकडे बसतात गणेश भाऊंकडे होता. प्रकाश बनकर कोल्हापूरला गंगावेस तालमीला सराव करतो. 2022 चा सातारा अधिवेशनाचा तो फायनलला युरोप महाराष्ट्र केसरी झालेला. तर तोच माऊली कोकाटे सातारा अधिवेशनाला गादी विभागातनं फायनलला येऊन रौप्य पदकाचा मानकरी झालेला. अशी कुस्ती चालू आहे. हा प्रकाश बनकर माळशिरस तालुक्यामध्ये सदाशिवनगरचा सोलापूर जिल्ह्यातला आणि माऊली कोकाटे गोरागोमटा सराटीचा पुणे जिल्ह्याच्या बॉर्डरवरती अकलूजच्या अलीकडे नेरा नदीच्या काठावरती लागणारं गाव आहे. तिथला हा
अशी कुस्ती लागलेली आहे आणि या कुस्तीवर दिलीदादा काळभोर यांचे 4 लाख रुपये आणि कैलासवासी कमलाकर गव्हाण यांच्या स्मरणार्थ केतनभाऊ कांदे यांच्याकडून चांदीची गदा 4 लाख रुपये इनामी मंडळी. एवढी सोपी गोष्ट नाही. आणि पंच म्हणून भारतीय सेना दलामधून सुभेदार पदावर रिटायर झालेले आर्मीचे कुस्ती कोच आहेत हनुमंत गायकवाड. जरा टाळ्या होत होत्या त्या पंचासाठी सुद्धा. दोन्ही पोरं आपली आहे. एक पडणारा दुसरा पाडणार आहे. एक जिंकणार आहे दुसरा हरणार आहे. पण आम्ही आज हरलो तरी उद्या जिंकणार याच भावनेनं खिलाडू वृत्तीनं लढणारी ही दोन्ही पोरं. का आणि कशासाठी जगायचं हे ठरवून घ्या. अनेक मंडळी आज मोठ्या अभिमानानं सांगतात आमच्याकडे एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या आणि पोराच्या पाहिलं तर नुसत्या हातपायाच्या गाड्या. काय करायचं त्या गाड्याला आणि घोड्याला. कोणी कुणाची इस्टेट बघायला येत नाही, कोणी कुणाची दंडवलत बघायला येत नाही, कोणी कुणाचं अंगावरचं सोनं बघत नाही, कोणी कुणाचा सातबारा बघायला येत नाही. 4 चौघात गेला ना माणूस विचारताय तू लेकरं बाळ बरी आहेत का. कोणी म्हणत नाही तू कालच्या आठवड्यात केलेलं सोनं बरं आहे का. असं कोणी भेटलं तर सांगा मला. आणि बऱ्याच जणांना वाटत असेल याच्या हातात माईक पडला हे सांगतो याचा कान लागलाय म्हणजे हे पहिलवानच आहे. मी स्वतः MSc इकॉनॉमिक्स नेट क्वालिफाईड आहे. फर्ग्युसन कॉलेज आहे पुण्यामध्ये तिथून ग्रॅज्युएशन केलंय आणि त्याच्या शेजारी अर्थशास्त्राची देशातली टॉपची संस्था आहे गोखले अर्थशास्त्र संस्था तिथून पोस्ट ग्रॅज्युएशन आहे माझं. हो आणि एका सहकारी बँकेत HR मॅनेजर आहे. जाणीवपूर्वक शिक्षण सांगायचं का आणि त्याच्या अगोदर चांगला पैलवान होतो. व्हाईट कॉलरची लोक संतोष भाऊ जोपर्यंत या खेळाकडे सन्मानाने बघणार नाही तोपर्यंत हा खेळ मोठा होणार नाही. मागच्या आठवड्यामध्ये ऑलिम्पिक संपलं. टिल द ऑलिम्पिक एट those people who are thinking that we can win the medal in the wrestling in the Paris Olympic after 8 days those people forget about that and now they are saying that now my son is getting 95%. Almost he just missed 1%, otherwise he was the first in his class. ही परिस्थिती आहे. 8 दिवसापूर्वी लोक ऑलिम्पिकच्या गप्पा मारत होती. आज लोक सांगतात 1% कमी पडला पण माझ्या पोराचं रँक हुकलं. पण जोपर्यंत आपण 4 वर्ष ऑलिम्पिकचा विचार करणार नाही खेळाचा विचार करणार नाही तोपर्यंत हा देश कधीच खेळामध्ये महासत्ता होत नाही. कोणीतरी मनाला वाटू द्या 1950च्या नंतर चायना ऑलिम्पिक मध्ये आलं. भारत 1896 पासून ऑलिम्पिक मध्ये. आपली सगळी पदकं 38 आहेत आणि चायनाची एका ऑलिम्पिकची 140 आहे. हा फरक आहे. आपण खेळाला कधी करिअर म्हणून निवडलं नाही. इथं बसलेल्या प्रत्येकाला लक्षात ठेवा खेळाला करिअर म्हणून निवडा. तुमच्या गुणाला आलेली तुमची गुणपत्रिकेची सूट म्हणजे तुमची गुणवत्ता नसते. गणेशला वाटलं नसेल का त्यांचा पोरगा अमेरिकेत शिको आणि शरीर संस्थेच्या माध्यमातून मुलगा खेळामध्ये टाकला. आज हरला तर उद्या जिंकणार आहे. आयुष्य चढ उताराला भरलेला आहे. त्याला खेळाडू वृत्ती जमली पाहिजे. त्याच्यासाठी मुलं खेळात टाका. शबास माऊली, शबास प्रकाश, कुस्ती करा. हो हो धन्यवाद. ओके कुस्ती करा. आज अनेक चांगल्या घरची मुलं चांगल्या पेशातल्या लोकांची मुलं या खेळाकडे करिअर म्हणून पाहू लागलेली आहे. आमचा शेतकऱ्याचा पोरगा म्हणतो शहरात नोकरी मिळाली पाहिजे आणि डॉक्टरचा पोरगा म्हणतोय माझ्या पोरांना आता शाळेत नव्हे नॅशनलला इंटरनॅशनलला मेडल घेतलं पाहिजे. हो तुहेर पण शबास
ओरे बापरे! माऊली